जी घटना घडली त्यावेळेला मला माझ्याकडे दर दिवसाचा त्यांचा कार्यक्रम यायचा कार्यालयात. तर मनवे म्हणून त्याचा ड्रायव्हर कम शिपाई सर्वच बघायचा. तो मनवे टीव्हीला पण बातमी आली. ज्या दिवशी त्यांना जायचं होतं दुसऱ्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी त्यांची तयारी झाली ती आपण रोड निघायची बाय रोड निघायची. सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब तो परत फोन आला होता त्यांना तर माझं काहीतरी काम वाटेल मंत्रालयाची फाईल क्लिअर आहे. पण तरी सेक्रेटरीला फोन लावला सांगितलं ते कागदपत्र घेऊन परत मी आठवड्याभर काही इलेक्शनला जाणार आहे. ती फाईल आणायला 7:30-8 वाजता. कामाचा ध्यास असणारा माणूस लोकांची सतत सेवेमध्ये असणारा माणूस आणि तो माणूस आज आपल्याला आपल्याकडे अनेक प्रसंगी बोलण्यासारखी आता ती वेळ नाही आहे. बऱ्याच लोकांना अजून बोलायची सुद्धा असेल परंतु असा माणूस जी घटना घडली जर आप्पा जी घटना घडली त्यावेळेला मला माझ्याकडे दर दिवसाचा त्यांचा कार्यक्रम यायचा कार्यालयात. तर मनवे म्हणून त्याचा ड्रायव्हर कम शिपाई सर्वच बघायचा. तो मनवे टीव्हीला पण बातमी आली. ज्या दिवशी त्यांना जायचं होतं दुसऱ्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी त्यांची तयारी झाली ती आपण रोड निघायची बाय रोड निघायची. सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब तो परत फोन आला होता त्यांना तर माझं काहीतरी काम वाटेल मंत्रालयाची फाईल क्लिअर आहे. पण तरी सेक्रेटरीला फोन लावला सांगितलं ते कागदपत्र घेऊन परत मी आठवड्याभर काही इलेक्शनला जाणार आहे. ती फाईल आणायला 7:30-8 वाजता. तर तरी परत ते ड्रायव्हरला सांगितलं बाबा सगळे बॅगा उतरून टाक आपण ते चॉपर घेतलंय चार्टर फ्लाईट आहे ते उद्या सकाळी 7:30-8 वाजता सांगा. त्या बॅगा त्यांनी परत काढल्या आणि 5 लोक पायलट त्यातले बॉडीगार्ड आपल्या जाधव माझ्या दसऱ्याच्या वेळेस ते भुवाडला पण आले होते. ते जाधवने त्या जाधवनी कधीच दादांच्या शेजारी बसला नव्हता. त्या दिवशी तो दादांच्या शेजारी बसला सीटवर आणि त्याच्या फोटो काढून त्यांनी घरच्यांना पाठवला. तो फोटो आज व्हायरल जो होतो ना त्याचा फोटो. त्याला कधीच आयुष्यात वाटलं नाही का माझं असं झालं दादांच्या आणि बोलता 9:15 मला फोन तर तुम्ही कुठे आहे मला माहितीच नव्हतं काही. मी गार्डन मधनं घरी गेलो होतो. तुला काय झालं नाही म्हणतो तुम्ही बोगे ना बोगे म्हणजे दादांचे प्राविष्य मग काय झालं टीव्ही लावलं तर अपघात असं दाखवलं. मी फोन लावला तो दादा गेले म्हणजे काय झालं त्याचा ऍक्सिडेंट झालं पण काय झालं का तो विमान आपलं पेटलं. मला 2-3 तास काय समजेल ना काय करावं कारण ज्याच्या सहवासात गेली 40 वर्ष बोलायचो 4 दिवसात 5 दिवसात 2 दिवसात रोजच कधी बोललो. या दिवशी जायचं त्याच्या आदल्या दिवशी मी बोललो त्याच्याशी प्रत्यक्ष कुठून आलो आणि अचानक गेलो. तर आम्ही गेलो बारामती मगाशी त्याचा उल्लेख पठार शेट्टी हजारोच्या संख्येने लोक चालत येत होती गाड्या घेत होते सगळं काही लोकांचा विश्वासच नव्हता दादांचा हे असं झालं.